माझ्याकडनं माझ्या यूट्यूब फॅमिलीला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इंग्रजी नववर्षातला हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काहीतरी नवीनसुद्धा आणलेलं आहे. आणि आज आपण दोन वेगळ्या पद्धतीने आपली रेडी रांगोळी तयार केलेली आहे. एकतर आपली जी नेहमीची असते जी रांगोळी वापरून आपण तयार करत असतो रेडी रांगोळी, आणि दुसरी जी आहे ती पेंट मार्कर यूज करून आज मी रेडी रांगोळी कशी तयार करता येईल हे सुद्धा आपल्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजचा आपला हा पार्ट 3 व्हिडिओ असणार आहे. ज्यांनी कोणी पार्ट 1 आणि पार्ट 2 नसेल पाहिला त्यांनी माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते पार्ट 1 आणि पार्ट 2 व्हिडिओ बघू शकता. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी अनघा ए डॉट जवळ या आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर या इथे आपण A4 साईज पेपरवरती ही प्रिंटआउट घेतलेली आहे. हळदी कुंकू असं लिहिलेलं. तुम्हाला जी कुठली प्रिंट किंवा अक्षरलेखन आवडत असतील ते तुम्ही सर्च मारून घेऊ शकता. आणि या प्रकारे आपण आपली प्रिंट ठेवलेली आहे आणि त्यावरती आपलं A4 साईजचं OHP शीट 175 मायक्रॉन्सची आहे आपली ही OHP शीट. ती मी या इथे वापरलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की आपण आपली ही नेहमीची प्रोसेस आहे की आपण OHP शीट ठेवायची आणि त्यावरती आपण मार्करच्या सहाय्याने आउटलाईन करून घ्यायची आहे. तर जर तुम्हाला जमत नसेल किंवा पेपर हालत असेल तर तुम्ही या प्रकारे मास्किंग टेप लावू शकता. आणि हल्ली मी यूट्यूबवरती बरेच असे व्हिडिओ पाहिले की त्यांनी पेंट मार्करचा यूज करून अक्षरं लिहिलेले आहेत किंवा नवीन नवीन प्रकारच्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत. तर मी सुद्धा यावेळेला ट्राय करायचा विचार केला आणि त्याचसाठी मी आज इथे हा कॅमलिनचा पेंट मार्कर आणलेला आहे आणि तो या इथे वापरते आहे. आणि खरंच याचा रिझल्ट खूप छान आहे. तर मला पण खूप आवडली ही आयडिया. तर मी सुद्धा यापुढे आपल्या डिझाईन्समध्ये नक्की या पेंट मार्करला ॲड करणार आहे, कारण खरंच हे करायला खूप सोपं आहे. जर आपल्याकडे खूप जास्ती ट्रिकी अशा डिझाईन्स असतील त्या आपल्याला ग्लू लावून बारीक बारीक रेषा द्यायला आपल्याला नाही जमत, ते थोडं हार्ड जातं. आणि ज्यांना कोणाला ड्रॉइंग जमत नसेल किंवा हे आर्टिस्टिक असं काम जमत नसेल त्यांना तर खूप हार्ड जातं. तर त्यांच्यासाठी हा खूप उत्तम पर्याय आहे की तुम्ही अगदी हा पेंट मार्कर घ्या. यामध्ये कलर्ससुद्धा खूप मिळतात. तर तुम्ही हा पेंट मार्कर या पद्धतीने वापरू शकता. खरंच ज्यांनी कोणी ही आयडिया शोधून काढली आहे ही आयडिया खरंच खूप छान आहे आणि मला तर प्रचंड आवडलेली आहे. मागे मी एकदा आपल्या कमळाच्या बॉर्डर रांगोळीमध्ये बोललेली की या पद्धतीने तुम्ही या रेषा ज्या आहेत वेल जे मी काढलेलं होतं आणि त्यामध्ये बारीक रेष होत्या त्यावरती मी रांगोळी घालून त्या बारीक रेषा केलेल्या होत्या. तर त्या तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की या पद्धतीच्या पेंट मार्करने तुम्ही या लाईन्स ड्रॉ करू शकता. तर मला त्या तिथे कमेंट होत्या की तुम्हाला जमत असेल तर तुम्ही प्लीज आम्हाला पेंट मार्कर कसं वापरायचं ते सुद्धा सांगा. तर त्यासाठी मी मी नक्कीच ट्राय करणार होते, कारण मी बरेच असे व्हिडिओज बघितले आहेत की जे पेंट मार्करनी छान छान खूप सुंदर अशा डिझाईन्स तयार करत आहेत. तर मी पण हे नक्की एकदा ट्राय करेन. त्यासाठी मी हा पेंट मार्कर बोलवला. तर या पद्धतीने आपली सोपी अशी ही अक्षरलेखन तर आपलं झालेलं आहे. आता आपल्याला बाजूचं जे करायचं आहे त्यात इथे मी ग्लूचा वापर केलेला आहे आणि 60% मी ग्लू वापरलेला आहे आणि 40% मी पाणी वापरलेलं आहे. आणि या इथे माझी एक चूक झाली जे मी तुम्हाला आत्ता दाखवते.
मी आधी पेंट मार्कर वापरला आणि त्यानंतर मग मी रांगोळी घातली. तर या प्रकारे ते पेंटवरती माझं थोडं रांगोळी अशी बसल्यासारखी झाली, पण ते मी ब्रशनी नीट स्वच्छ केलं. आणि या इथे आपल्याला परत एक काळजी घ्यायची आहे की पेंट मार्करने आपण अक्षरलेखन किंवा कुठलीही डिझाईन केली तर तिला वाळू द्यायचं आहे आपल्याला चांगल्याने, आणि त्यानंतरच आपल्याला दुसरं काम करायला घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण आपली रांगोळी ही घातल्यानंतर फर्स्ट लेअर आपण छान वाळू देतो, त्याच प्रकारे आपल्याला पेंट मार्करने सुद्धा, आपण पेंट मार्कर वापरला असेल तर त्यालासुद्धा आपल्याला वाळू द्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे. तर याला वाळायला हार्डली 5-7 मिनटं, 8-10 मिनटं लागतात. आणि तुम्ही इथे चेक करू शकता, आपलं तुम्हाला रंग वाळलेला दिसला कीच आपण दुसरी स्टेप करायला घ्यायची आहे. तर या पद्धतीने मी फर्स्ट लेअर करून घेतलेलं आहे आणि फर्स्ट लेअर नंतर आपण अर्धा तास छान त्या फर्स्ट लेअरला वाळू दिलेला आहे. आणि त्यानंतर आपण या पद्धतीने आपली सेकंड स्टेप करतो आहे. तर या पद्धतीने आपण आपली सेकंड स्टेप झाली आणि त्यानंतर आपण तीसुद्धा छान वाळू दिलेली आहे. आणि त्यानंतर आपण एक्स्ट्रा असलेली OHP शीट कट करून घेतलेली आहे. तर मला बरेच असे सुद्धा कमेंट्स येतात की ताई तुम्ही OHP शीट कशी कट करता ते सुद्धा दाखवा. तर या इथे आपल्याला काहीच करायचं नाही आहे. आपल्याला बाउंड्रीनी साधं आपण जसं काही कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला त्याच डिझाईनला बाजूला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि जास्ती आतमध्ये आपल्याला जे आपण लाईन्स करतो किंवा डिझाईन्स करतो त्यामध्ये जायचं नाही आहे कट करत. ती OHP शीट दिसली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याला फक्त बाहेरच्या बाजूने आपल्या डिझाईनला कट करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्या हळदी कुंकू लिहिलेलं एक पॅच तयार झालेला आहे. आणि त्यामधनं आपली जी OHP शीट वेस्ट झाली ती आपण वेस्ट न करता या पद्धतीने मी इथे छोटीशी पतंग अशी आधीच बनवून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की आपली कट केलेली OHP शीट जी होती ती आपण न फेकता या पद्धतीने कामी आणलेली आहे. तर तुम्हीसुद्धा आपली जर OHP शीट खूप जास्ती अशी राहत असेल आणि त्यामध्ये आपलं छोटं फूल एखादं मावत असेल तर तुम्ही ती फेकू नका. तिला कट करून थोडे छोटे चौकोन असे ठेवून द्या, कधीतरी ते नक्कीच कामी येतात आपल्या. तर या पद्धतीने मी हे सगळे छोट्या छोट्या पतंग अशा बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या आपल्या कट केलेल्या OHP शीटवरती माझ्या फक्त 2-3च पतंग मावल्या. तर मला परत एक मोठी OHP शीट घ्यावी लागली आणि त्यामध्ये परत मी 3 अशा पतंग काढून घेतल्या आहेत. आणि या इथे मी आधीच आपली OHP शीट कट करून घेते आहे. तर जर तुम्हाला आपली रेडी रांगोळी पूर्ण तयार झाल्यानंतर कट करायला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आधीच डिझाईन ड्रॉ करून घ्या आणि आधीच त्याला कट करून घ्या आणि नंतर तुम्ही त्यावरती डिझाईन किंवा आपली ग्लू लावून रांगोळी घालायची प्रोसेस तुम्ही नंतरसुद्धा करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता की मी आपल्या सगळ्या पतंगा आधीच कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यांना ग्लू लावून वेगवेगळ्या रंगांनी मी छान त्यांना कलर केलेला आहे. तर तुम्हाला पाहिजे ते कलर कॉम्बिनेशन तुम्ही या इथे वापरू शकता. आणि आपली प्रोसेस तीच असणार आहे. आपल्याला फर्स्ट लेअर छान सुकू द्यायची आहे आणि फर्स्ट लेअर काढताना तुम्ही आपली रांगोळी छान झटकून काढून घ्या. त्यावरती परत आपण दुसरा लेअर लावतो, त्यासाठी आपल्याला सेकंड लेअर बरोबर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढी चिपकलेली असेल रांगोळी ती चिपकेल आणि बाकी एक्स्ट्रा रांगोळी सगळी काढून घ्यायची आहे. कारण त्यावरतीच तुम्ही न झटकता किंवा हलकं असं झटकून तुम्ही त्यावरतीच दुसरा रंग करायला घेतला तर मग प्रॉब्लेम येतात. अशा कमेंट्स येतात की ताई आमची रांगोळी निघत आहे किंवा खपले पडत आहेत किंवा पूर्ण OHP शीटवरती पूर्ण असं निघून येते आमची रांगोळी. तर तसं होणार नाही. आणि अजून एक इथे लक्ष द्या की आपली OHP शीट आपण घेऊन येतो मार्केटमधनं, तर आपल्याला एक बटर पेपरसारखं पेपर असतो प्रत्येक एका शीटच्या मध्ये. तर ते यासाठी दिलेलं असतं की आपली OHP शीट खराब नको व्हायला. आणि आपण ती घेऊन आल्यानंतर आपण ती इथे तिथे ठेवून देतो आणि त्यावरती धूळ बसते किंवा स्क्रॅच येतात.
तर तेव्हासुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेम्स येत असतात. तर आपण OHP शीट ठेवलेली तशीच्या तशी उचलून घेतली आणि त्यावरती काम करायला घेतलं तरीसुद्धा तुम्हाला हे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही OHP शीटवरती काम करण्याआधी तिला स्वच्छ कापडाने पुसून घ्या. तिच्यावर धूळ नको असायला. त्यामुळे सुद्धा धूळ असली आणि त्यावरतीच आपण ग्लू लावला तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. तर ही सुद्धा एक नवीन मी एक टिप दिलेली आहे. तुम्ही यापुढे रांगोळी करत असताना लक्ष द्या आणि आपली OHP शीट नीट पुसून घ्या आणि नंतर तुम्ही त्यावरती काम करायला घ्या. तर या प्रकारे आपले 2 लेयर देऊन त्यानंतर आपण या प्रकारे ॲक्रेलिक कलर ब्लॅक कलरचा वापर करून ॲक्रेलिक कलर ने आपण बाउंड्रीज करून घेतलेल्या आहेत आपल्या पतंगींना आणि या पद्धतीने आपले पतंग सगळ्या तयार झालेल्या आहेत आणि हळदी कुंकवाचं एक पॅचसुद्धा तयार झालेला आहे आणि इथे मी हा दुसरा पॅच बनवायला घेतला आहे. तर तुम्ही ते बघू शकता. मी आपली OHP शीट घेतलेली आहे. 175 मायक्रॉन्सची आहे आपली OHP शीट आणि ती मी या पद्धतीने ठेवलेली आहे आणि मास्किंग टेपने तिला सिक्युअर करून घेतलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला म्हटलं होतं की पेंट मार्करमध्ये सुद्धा कलर्स येतात. मी हळद या अक्षराला पिवळ्या रंगाने म्हणजेच पिवळ्या पेंट मार्करने कलर करून घेतलेला आहे आणि कुंकवाला लाल रंगाने मी इथे पेंट करून घेतलेला आहे. तर या सोप्या पद्धतीने सुद्धा माझ्या ज्या ताईंना कळत नसेल किंवा जमत नसेल किंवा खूप घाई होत असेल आणि रेडी रांगोळीसुद्धा बनवायला वेळ मिळाली नसेल तर ते या प्रकारे या पद्धतीने सुद्धा रांगोळी छान तयार करू शकतात. त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. आणि ज्यांना ब्रश पकडायला जमत नाही, बारीक बारीक काम करायला जमत नाही ब्रशने, त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा एकदा. तर या पद्धतीने आपण हळद आणि कुंकू या पद्धतीने आपण लिहून घेतलेलं आहे आणि याला छान ड्राय होऊ द्यायचं आहे आणि ड्राय झाल्यानंतर आपण आपली OHP शीट कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने आपले 3 प्रकारच्या रांगोळ्या तयार झालेल्या आहेत. म्हणजेच पतंगांचे छोटे छोटे पॅच आपण या रांगोळीमध्ये या पार्टमध्ये बनवलेलं आहे आणि हळद कुंकूचं पहिलं पॅच आपण तयार केलेलं आहे ज्यामध्ये ही कुहिरी असलेली डिझाईन आपण घेतलेली आहे. आणि आता फक्त हळद आणि कुंकू असं आपण पेंट मार्करच्या सहाय्याने हा एक पॅच तयार केलेला आहे. तर या पद्धतीने आपले 3 पॅच आज तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हा पेंट मार्करचा आयडिया तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. खरं तर ही माझी आयडिया नाहीच आहे. मी यूट्यूबवरूनच हे बघितलेलं आहे. खूप जणांना पेंट मार्कर वापरताना खूप सारे व्हिडिओ आहेत यामध्ये सुद्धा. तर मी सुद्धा हे ट्राय केलेलं आहे. तर तुम्हाला आज हे नवीन ट्राय केलेलं कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती आज तुम्ही नवीन आलेले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्समध्ये माझ्या या व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका. याच प्रकारे आपण MDF बोर्डवरती सुद्धा खूप सुंदर सुंदर प्रकारे डिझाईन्स तयार केलेले आहेत. ते तुम्हाला यूट्यूबवर कुठे दिसणार नाहीत. तर ते सुद्धा माझे व्हिडिओज नक्की जाऊन बघा आणि छोटे छोटे MDF बोर्डचे तुम्ही छोटे बोर्ड बोलावून किंवा ऑनलाईन परचेस करून तुम्ही त्यावर सुद्धा अशा प्रकारे सुंदर रांगोळ्या तयार करू शकताय. मोझाईक आर्ट आणि लिप्पन आर्ट यासाठी येणारे ते MDF बोर्ड त्यावरती आपण याच प्रकारे याच स्टेप सगळ्या फॉलो करून आपण सुंदर डिझाईन MDF बोर्डवरती सुद्धा तयार करू शकतो. तर माझ्या MDF बोर्डवरती रेडी रांगोळी कशी करायची ते सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि तुम्हाला MDF बोर्डवरती अजून काही नवीन पद्धतींच्या रांगोळीचे व्हिडिओज बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी MDF बोर्डवरती नवीन डिझाईन्समध्ये सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की आणेन. तर आज मी सुद्धा नवीन काहीतरी शिकले या पेंट मार्करने.
तर तुम्हीसुद्धा पेंट मार्करचा यूज करून या पद्धतीने रांगोळी तयार करू शकताय. आणि जे तुम्हाला काही हार्ड वाटत असतील आपल्या रांगोळीमध्ये डिझाईन्स, तर त्यामध्ये तुम्ही पेंट मार्करचा यूज करू शकताय. आणि ज्या सोप्या आहेत त्यामध्ये तुम्ही रांगोळीचा यूज करू शकताय. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.